नमस्कार, माझ्या न्यू मिनी व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. खूप थकलेले मी इथे, कारण खूप वेळ झाला रिक्षाची वाट बघते, पण रिक्षा काय मिळत नव्हती. आणि जर इथे रिक्षा आली नाही तर पुढे ट्रेन मिळत नाही आणि वेळेवर पोचता येत नाही. पण तरी फायनली मी वेळेच्या आत डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात पोचले आणि खूप गडबड होती. तरी बरं, सर्व रंगकर्मी आले होते आमचे आणि आता आमची गडबड ऐकाच. लाईटीच्या इथे येतो, इकडे ये. असं आहे. हा, आता कर, आता कर. जेव्हा मी यांच्यासोबत असते ना तेव्हा खूप मजा येते आणि संपूर्ण टीम असेल तेव्हा विचारायलाच नको. हे बघा, पडद्याला नाडी हे बघा, पडद्याला नाडी लावताना मस्तपैकी मजा मस्ती करत कामं आटपत असतो आमची. आणि इथे फायनली माझा मेकअप झालाय. मी ना नाटकासाठी एक कविता लिहिलेली, ती तुम्हाला मी ऐकवते. नाटकाचा मंच जणू कलाकारांसाठी सोनेरी पहाट. नाटकाचा मंच जणू कलाकारांसाठी सोनेरी पहाट. मनापासून होतो इथे अभिनय सराट. मनापासून होतो इथे अभिनय सराट. जीव यात गुंतला ही जणू आहे पुष्पाचीच खाण. जीव यात गुंतला ही जणू आहे पुष्पाचीच खाण. याला अपवाद नाही की प्रत्येक कलाकाराला आहे इथे मंचाची जाण. त्याचप्रमाणे प्रयोग या शब्दामागे दडला आहे बरंच काही. त्याचप्रमाणे प्रयोग या शब्दामागे दडला आहे बरंच काही. प्रयोगाच्या मनात मंचाशिवाय कोणीच नाही. प्रयोगाच्या मनात मंचाशिवाय कोणीच नाही. नाटकाची ख्याती आहे बरीच विराट. नाटकाची ख्याती आहे बरीच विराट. त्यामुळेच म्हणतात की मनापासून होतो इथे अभिनय सराट. मनापासून होतो इथे अभिनय सराट. तर कविता माझी कशी होती ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. फायनली मी प्रयोग झाला आणि ठाणे स्टेशनवर आहे. ट्रेनची वाट बघते. नेहमीप्रमाणे ट्रेन लेट होती आणि तसंच मेगा ब्लॉक असल्यामुळे तर अजूनच ट्रेन कमी होत्या. फायनली मी माझ्या डेस्टिनेशनवर म्हणजे घराजवळ पोचले आणि बाहेर मस्तपैकी पाऊस पडत होता. म्हणजे पाऊस पडून गेलेला, पण मी वाचले यासाठी, कारण वादळ बघा, वारा बघा, खूप होता. मी घरी पोचलेले. नशीब मी लवकर पोचले, नाही तर मला काय पावसाने भिजतच आणलं असतं. पण वातावरण खूप मस्त झालेलं. किती सुंदर दिसतंय बघा सर्व. तर चला, बाय. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.